नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन आणि परत एक नवीन विषय घेऊन आलो आहे. तर सिंदूर. थांबा, नॉट ऑपरेशन सिंदूर, बट सिंदूर जे बायका दोन भुवयांच्या मध्ये लावतात. तसं तर आपल्या भारत देशामध्ये परंपराच आहे सिंदूर लावणं. पण त्याच्यापाठी एक सायंटिफिक रिझन पण आहे सिंदूर लावायचं. लग्नानंतर सिंदूर का लावावं? तर सिंदूर पूर्वीच्या काळात बघा 3 पदार्थापासून बनला जायचा पूर्वीच्या काळात. हळदी, मर्क्युरी, पारा जो बोलतो आपण, आणि चुना. या 3 मिश्रणचं एकत्र करून मर्क्युरी बनला जायचा आणि तो भुवयांच्या मध्ये का लावलं जायचं? तर आपल्या भुवयांच्या पाठच्या साईडला मस्तिष्कामध्ये पिट्युटरी ग्लँड असतो. तर तो एक प्रकारचा तुम्ही बोलू शकतो, एक प्रकारचा मास्टर स्विच आहे आपल्या पूर्ण शरीराचा. मास्टर की आहे. लेडीज लोकांच्या हॉर्मोनल बॅलन्ससाठी आणि त्यांचं मस्तिष्क किंवा डोकं शांत ठेवण्यासाठी आणि संतुलन ठेवण्यासाठी अ, हे सिंदूर लावलं जायचं. तर सिंदूर मध्ये जे मर्क्युरी असायचं, तर मर्क्युरी का? तर मर्क्युरी हे एक फार थंड मेटल आहे. त्याच्या थंडाव्याने तर मस्तिष्क थंड राहतं आणि त्याच्या ह्याच्याने जो हॉर्मोनल बॅलन्स आहे तो पण म्हणजे ऑन द वे राहतो. अ, आणि दुसरं एक कारण म्हणजे अ, लग्न झाल्यानंतर पूर्वी अ, बायकांना भरपूर प्रेशर असायचं. घरातलं कामं, सगळा त्रास. तर एंड ऑफ द डे त्यांना स्ट्रेस जास्त व्हायचा. तर त्यांना एक स्ट्रेस बाय द मीन टाईम त्यांना स्ट्रेस रिलीज होत राहावा म्हणून हे सिंदूरमधलं मर्क्युरी काम करायचं. पण आताच्या काळात आपण बघतो मर्क्युरीचा यूज होतच नाही आहे. त्याच्याऐवजी लेड यूज केलं जातं. लेड जे यूज केलं जातं सिंदूरने हे फार हार्मफुल आहे. त्याच्याने तुमची स्किन डॅमेज होते, तुमच्या केसांचा पण त्रास होतो आणि सिंदूर लावण्याचं महत्त्व पण राहत नाही त्याच्यापाठी. तर बघा किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट जी आपल्या धर्मामध्ये आहे हे फार सायंटिफिक आहे आणि किती युनिक आहे बघा गोष्ट. तर नक्कीच तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर प्लीज लेट मी नो by comment section, and thank you for a day. Bye.